नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं जय श्री कृष्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण कापूस कसा सोलायचा आणि त्यापासून 11 पदरी तेलवात कशी बनवायची हे शिकणार आहोत। चला तर मग बघूया कापूस कसा सोलायचा। आपल्याकडे जो नेहमी कापूस येतो त्यामध्ये रुई असते, ती अशा पद्धतीने आपण काढून घ्यायची। ही रुई आपण एका बाजूला साठवूनही ठेवू शकतो आणि हा कापूस स्वच्छ करून सोलून किंवा स्वच्छ करून आपण एका बरणीमध्ये साठवून देखील ठेवू शकतो। अशा प्रकारे पिंजून छान कापूस ठेवला की आयत्या टाइमला आपल्याला तो कापूस वापरता येतो। आता असा कापूस सोलून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 11 पदराची तेलवात बनवता येते। अशा प्रकारे छान धागा काढून घ्यायचा आणि आपल्या 3 बोटांना तो व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा। 5.5 पदर गुंडाळले म्हणजे ती आपली 11 पदरांची वात होते। आता असा धागा काढून घेतल्यानंतर आपल्याला तो धागा आपल्या बोटांच्या भोवती गुंडाळायचा आहे। अशा प्रकारे तो धागा आपल्याला गुंडाळत आणायचा आहे। हे झाले 5.5 पदर, म्हणजेच ही वात आपली झाली 11 पदराची। याला आपण तेलवात म्हणतो। ही आपण दररोज देवाला लावण्यासाठी, दररोजच्या दिवाबत्तीसाठी ही वात वापरू शकतो। अशा प्रकारे ह्या वाती आपण एक साथ बनवून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला या वाती रोज रोज बनवाव्या लागणार नाहीत। चला तर मग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।